नाहीये। राष्ट्रवादीकडून चर्चेसाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे उतरल्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्री संजय राठोड उतरलेत। दुपारी अकोल्यातली महायुतीचं भविष्य हे ठरणार आहे। अकोल्यामध्ये भाजप पुरेशा जागा देत नसल्याचा आरोप महायुतीतील दोन्ही पक्षांनी केला। तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी महायुतीमध्ये 80 पैकी 35 जागांची मागणी केली आहे। भाजपकडून सन्मान ठेवला जात नसल्याचा आरोप करत मिटकरींनी शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरी यांची जागा वाटपावरती चर्चा सुरू केली आहे। याआधी या तिन्ही पक्षांमध्ये 80 जागांच्या फॉर्म्युल्यावरती 55 भाजप, 15 शिवसेना आणि 10 अजित पवारांचे राष्ट्रवादी असा भाजपचा प्रस्ताव होता। मात्र यावरती शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षामध्ये असंतोष आहे। 10, 12, 9 जागा ह्या आम्हाला अजिबात मान्य नाहीत। त्याच्यामुळे आम्ही कालपासून प्रयत्न करतो आहोत। इथे माजी आमदार बाजोरिया साहेब असतील, त्याच्यानंतर आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि संपर्क मंत्री माननीय इंद्रनील नाईक साहेब असतील, माजी आमदार शशिकांत खेडेकर साहेब, माजी आमदार देशपांडे साहेब, सगळ्यांनी मिळून आता आम्ही संध्याकाळी ठरवलेलं आहे की एकत्र बसायचं आणि जर फॉर्म्युला ते मान्यच करत नसतील तो वेट अँड वॉच, अब आगे आगे देखिए होता है क्या। ह्या बैठका आता निवडणुकीच्या काळात अशा प्रत्येक महापालिकेत सुरूच असतात, म्हणून याच्यात आज काय झालं आणि काय नाही झालं याला माझं मत आहे की उद्या जेव्हा ऑफिशियली प्रेस कॉन्फरन्स घेऊ आम्ही तेव्हा सर्व खुलासा करू। तिथे बैठक सकारात्मक झाली ही आताची झाली, दोन्ही बैठक सकारात्मक झाली। नेमकी पत्रकार परिषदेमध्ये सोबत संयुक्त असणार आहे का शिवसेना आणि आता ते वेळेवर समजेल। आता आम्ही एवढं काही डिस्क्लोज करू शकत नाही। 3-4 सीटांमध्ये तुल्यबळ लढत असल्यामुळे कोणताही कार्यकर्ता मागे घेण्यासाठी तयार नाही आणि त्या कार्यकर्त्यांची जबाबदारी तिन्ही पक्षाची आहे त्यांना सांभाळण्याची, म्हणून हा आटापीठ। स्वाभिमानाचा विषय आला तर स्वाभिमानाचा विषय आला तर तो स्वाभिमानाचा विषय येऊ नये आणि आपसातील तडजोड व्हावी म्हणून तर 11-11 वाजतापर्यंत बैठक आहे 2-2 कार्यकर्त्यासाठी, नाहीतर एका तासामध्ये संपवली असती आम्ही की जाऊ द्या जे होईल ते होईल। आणि बातमी आहे चंद्रपूर महानगरपालिकेसंदर्भामध्ये। चंद्रपूर महानगरपालिकेच्या उमेदवार निश्चितीसाठीची भाजपची महत्त्वपूर्ण बैठक ही नागपूरमध्ये पार पडली आहे। या बैठकीमध्ये आमदार सुधीर मुनगंटीवार